मित्रांनो, आपण आलोय आज जगतजननी माता मंदिर पारोळा या ठिकाणी आणि या मंदिरामध्ये आपण जगतजननी माता जी आहे जंजनी माता हिच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। संपूर्ण जळगाव जिल्हा आणि खानदेश जे आहे ते खानदेशातील लोकांची ही कुलदेवता आहे। त्याच पद्धतीने आमची सुद्धा सावळे परिवाराची ही कुलदेवता आहे। असं सांगितलं जातं की हे मंदिर अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केलेलं होतं। बऱ्याच वर्षापासून सुमारे 400 ते 450 वर्षापूर्वीचे हे मंदिर होतं। मात्र आता भाविकांच्या सक्रिय सहभागातून आणि देणगीदारांच्या देणगीतून या मंदिराचं पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आहे। मात्र ही जी मूर्ती आपण आज रोजी पाहतोय ही मूर्ती पुरातनच आहे। ज्या पद्धतीने सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवर शेंदुराचा लेप चढलेला होता आणि तो काढण्यात आला, त्याच पद्धतीने या मूर्तीवरील सुद्धा लेप काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर असं सुंदर आणि भव्य दिव्य रूप मातेचं आपल्याला पाहायला मिळतंय। जनसहभागातून निर्माण झालेलं हे जे मंदिर आहे हे अतिशय छान आणि सुसज्ज असं आहे। आपण पाहू शकतो या मंदिरामध्ये इथले जे स्थानिक पुजारी आहेत ते स्थानिक पुजारी त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली जी परंपरा आहे पूजेची आणि त्यांना जो वारसा मिळालेला आहे त्या वारसाच्या आधारावर पूजा अर्चना या ठिकाणी करत असतात। अतिशय छान। बाबा या मंदिराविषयी थोडंसं काही सांगा बरं। हे मंदिर आहे ना अहिल्याबाई होळकर त्या कारगिल जिल्ह्यात आहे। हा हे स्वयंभोगी हा म्हणजे जुनं मंदिर आहे बाबा, भरपूर जुनं। हा बहिणीला हा आम्ही पिढ्या पुजारी। हा तुमचं नाव काय मग? शांताराम बाबूराव गुरव। असं म्हणजे तुमचे वडील सुद्धा इथेच पुजारी होते का? हा आमच्या म्हणजे पिढ्या गेल्या। ही कितवी पिढी तुमची? आमची 6वी पिढी। 6वी पिढी। आमची म्हणजे आमच्या पाशी म्हणजे आमचे नोकर चालू पुण्याला पुढे नोकरीला। आता हे मंदिर केव्हा बांधलं गेलं एवढं मोठं मंदिर? अहिल्याबाई होळकर। नाही हे नवं मंदिर केव्हा बांधलं गेलं? ते आता 5-7 वर्ष झाली। 5-7 वर्ष पावती बुक बांधले। हा हा लोकांच्या देणग्यांवर बांधलं गेलं। पावडे कंपनी मनोरे तुमचे कंकरे हे काही आमचे लोकांच्या देणगीमुळे बांधले। असं आहे। शांत आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर या रोजी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मंदिराची रचना ही साधी व सरळ सोपी अशी आहे। मंदिरात आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराकडून जेव्हा प्रवेश करतो तो ते प्रवेशद्वार आपल्याला पश्चिमेला पाहायला मिळतं। मात्र देवीची मूर्ती जी आहे ती पूर्वाभिमुख आहे। मार्बल लावून तयार केलेलं हे जे आपण फ्लोअर पाहतोय त्याच पद्धतीने वरती सुद्धा जे देणगीदार आहे त्यांची नावे आपण या ठिकाणी पाहतोय आणि मंदिर बनवत असताना अतिशय छान आणि दीर्घकाळ टिकेल किंवा त्याची स्वच्छता करणे वगैरे सहज सोपे जाईल अशा पद्धतीने केलेलं आहे। मातेच्या मूर्तीसमोरच बसलेले हे रक्षक हे सुद्धा कानडदे परिवार यांच्याकडून मिळालेला सिंह आहे। मग नवरात्राची ते यात्रा भरते का काय? नाही, नवरात्राचे दिवस उत्सव राहतो। असं आहे का? केव्हा असतो? 22 तारीख पर्यंत। हा मग बसते ना 4 दिवस। हा मग मंदिर आम्ही धुतलं बिजलं सगळं कंप्लीट केलं। हा मग काय काय कार्यक्रम राहतात नवरात्रात? घरबसच आम्ही हा आणि मोठे काय काय दुसरे कार्यक्रम नाही राहतात का? असं आहे का? म्हणजे भरपूर गर्दी राहते बा नवरात्रात? नवरात्रामध्ये 11 दिवस। हा माझ्या क्वचित येतात बा। हा ह्या ज्या दीपमाळा आपण पाहतोय या दीपमाळा ज्या पद्धतीने फरकांड्याच्या दीपमाळा हलतात त्याच पद्धतीने ह्या दीपमाळा हलतात। एक दीपमाळ हलवली की दुसरी हलते। नवरात्रामध्ये आणि दोघं नवरात्र जे असतात, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र,
तर या दोघं नवरात्रांमध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो। भाविकांची श्रद्धास्थान असलेली ही माता, या मातेला भेटण्यासाठी आणि मातेचं दर्शन घेण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात। मंदिर परिसरामध्येच अजून काही छोटी छोटी मंदिर आहे, त्यामध्ये भगवान श्री गणेशाचं मंदिर, त्याच पद्धतीने भगवान शिवशंकर यांचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आई भवानीचे मंदिर, याच मंदिराच्या समोर न्यायाची देवता असलेले महाराज शनिदेव। महाराज शनिदेव यांचे अतिशय छान आणि बोलकी प्रतिमा। मंदिर परिसरात असलेला पवित्र असा तलाव, माता संजनी देवी हिचं मंदिर आपण पाहतो। अतिशय छान आणि निसर्गरम्य असा मंदिर परिसर।